नमस्कार, प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत मटर पनीरची भाजी। काही जणांना मटर पनीरची भाजी म्हटलं की खूप टेन्शन येतं की ही भाजी आपण कशी बनवायची। जशी हॉटेलमध्ये आपण भाजी खातो, जशी आपण हॉटेलमध्ये भाजीला टेस्ट येते, ग्रेव्ही असते, त्याच प्रकारची भाजी आपण घरी कशी बनवायची। तर इथे बघा मी एकदम सोप्यात सोपी अशी रेसिपी दाखवलेली आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। त्यासोबत इथे मी आलं घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या घेतल्यात। आता यामध्ये आपण थोडेसे काजू सुद्धा घालूया, म्हणजे पेस्ट आहे छान अशी तयार होते। थोडंसं पाणी घालायचं आणि हा जो मसाला आहे हा पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर 5-6 मिनिटांसाठी बघा मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे पाणी घालून। आता हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हा मसाला आपण साईडला करून घेऊया। त्याचसोबत आता इथे बघा मी पनीर फ्राय करून घेते। थोडंसं तेल घालायचं आणि हे पनीर आहे, पनीर सुद्धा आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला असंच पनीर घालायचं असेल फ्राय न करता तरी सुद्धा तुम्ही तेही करू शकता, पनीर असं सुद्धा घालू शकता। मी थोडंसं इथे बघा फ्राय करून घेतलेलं आहे। आता पनीर सुद्धा आपण काढून घ्यायचं। आता याच कढईमध्ये अजून 2 चमचे मी तेल घालून घेतलंय। आता यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया। खडे मसाले घातल्याच्या नंतर यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची। हे मसाले 10-12 सेकंदासाठी परतवून घ्यायचे आहेत। कढीपत्ताच घातलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। थोडासा कांदा घालायचा आहे आणि हा कांदा सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। ही फोडणी तयार झाली की लगेचच यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे। तर यामध्ये लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला पावडर घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मटर पनीर मसाला असेल तोही तुम्ही यामध्ये वापरलात तरीही चालेल। आता या ठिकाणी बघा मी मटर घालून घेते। तर हा जो मटर आहे हा ताजा मटर घेतलेला आहे। तर ताजा मटर शिजायला थोडासा वेळ लागतो। तर या ठिकाणी बघा मी पहिल्यांदा ताजा मटर घालून घेतलेला आहे। तुम्ही जर फ्रोझन मटर घातलात तर तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये शिजवलात तरीही चालेल। आता हा मटर सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे अजून 5-6 मिनिटं मी यावरती झाकण ठेवून हा मटर आहे हा शिजवून घेतलेला आहे। मटर छान असा शिजला की यामध्ये आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती, जो मसाला तयार करून घेतलेला होता हा मसाला यामध्ये घालून घ्यायचा। आता मसाला मिक्स करून घ्यायचा। याचमध्ये मी आता दही सुद्धा घालून घेतलेला आहे 2 चमचे। दही घातल्याने सुद्धा ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते। आता हा मसाला मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आता लगेचच आपण पनीर घालून घेऊया। पनीर घातल्याच्या नंतर आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं। तर बघा एकदम झटपट अशी ही भाजी तयार होते, जास्त वेळ लागत नाही। आता मीठ घातल्याच्या नंतर यावरती बघा मी थोडंसं पनीर किसून घालते, कारण थोडंसं पनीर मी बाजूला ठेवलं होतं। पनीर किसून घातलात की यामध्ये अजून छान अशी मटर पनीरच्या भाजीला टेस्ट येते, ग्रेव्ही छान अशी तयार होते। सर्व भाजी मिक्स झाल्याच्या नंतर अजून 5 मिनिटांसाठी मी हिला शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये बघा कसुरी मेथी आहे, ही कसुरी मेथी घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। तर इथे बघा झटपट अशी आपली हॉटेलसारखी मस्त अशी मटर पनीरची ग्रेव्हीदार भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपींबरोबर पुन्हा भेटू।